हाय हॅलो नमस्कार, मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की आम्ही आलेलो आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क इथे जंगल सफारीसाठी। तर आता आमचा आजचा पहिलाच दिवस आहे, लंच करून आम्ही निघालेलो आहे। आज आम्ही निघणार आहोत सफारीसाठी। आमच्या 4 सफारी आहेत। तर हे आहे ढिकाला झोन, ढिकाला गेस्ट हाऊस। तर इथेच आमचा स्टे आहे। हे गेट आहे त्याचं आणि आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला इथे लॉक असते। तर ढिकाला अगदी कोर फॉरेस्टमध्ये आहे आणि इथे गेट असतं। या गेटला पूर्ण तारं लागलेले असतात आणि त्याच्यात विद्युत प्रवाह वाहत असतो। रात्रीला तो सुरू असतो। तर इथे मग आतमध्ये कुठलेच जनावर येऊ शकत नाही। तर बघा इथे किती साऱ्या जिप्सी उभ्या आहेत आणि सगळ्या आता दुपारची जी सफारी आहे ती करण्यासाठी सज्ज आम्ही निघालो। गेट उघडल्याबरोबर सगळ्या जिप्सी अगदी एकाएकाने बाहेर पडतात आणि सगळ्यात आधी आम्हाला हा जॅकल प्राणी मिळाला। बघा, हा थोडा कोल्ह्यासारखा असतो। जंगलात सगळे प्राणी दिसतील पण कासव दिसणं हे खूप मोठी गोष्ट झाली, कारण इतकं रेअर असतं ना ते। त्यामुळे मला इथे दिसलं तर खूप खुशी झाली। जंगलात पहिल्यांदाच आम्हाला कासव दिसला। गेला तो आतमध्ये। बंद कर लेना भाई। हाँ बोलिए ना। इसकी क्या खासियत है नवीन जी? इसकी खासियत ये है सर, ये देखने में ना लैंड के अलावा और कहीं नहीं मिलता है ये। अच्छा। और डेंस में नहीं रहेगा। हाँ, बस ये ग्रासलैंड का हैबिटेट है इसका। ये भी कॉलिंग करता है? हाँ हाँ, कॉलिंग तो कोई सा भी जानवर करेगा सर, टाइगर होगा तो। तर ही आहे रामगंगा नदी। इथे आम्ही मगर बघायला आलो आहे। तर काठावरती आम्हाला 2 मगर दिसत आहे। सामने सर देखिएगा, बाप रे कितना बड़ा था। वो चले गए अंदर को। गया पानी में। मगर आहे इथे, दूसरा भी नदीमध्ये गेला। दूसरा भी जा रहा है। अब ये धूप में आते हैं ना बाहर, इस समय पर अंदर चले जाते हैं पानी में। चले इसका अटैक हाँ सामने से अगर एकदम आ जाए नवीन जी, ऐसे नहीं आएगा ना। नहीं बहुत बार ऐसा टकरा। इथे आम्हाला टस्कर हत्ती भेटला। तर तो खूप रागीट असतो। त्याला खूप मोठे मोठे असे दात असतात 2। वो जागे ये चलो चलो आ रहा है वो, भागो भागो। हा हत्ती खूप डेंजर असतो आणि तो गाडीच्या मागे धावतो, त्यामुळे मी भिवून गेली होती। हत्ती आणि
त्याचे बच्चे आहे, छोटे बच्चे हैं। एक एकदम छोटासा आहे तो अभी ये लंबा मूव नहीं करेंगे, सिर्फ यहीं रहेंगे। बघा. जहाँ बच्चे बड़े होंगे खूपच छोटा आहे एक. डांस कर रहा है। आवाज नहीं ये ना कुल बोलना नहीं। मैंने बताया ना आपको, आवाज नहीं करना। कोई भी एनिमल दिखे फोटो लेंगे तो बोलेंगे, चाहे उसके। ये मेल है ना, फीमेल भी कुछ आता मेल है नहीं। बाप रे, ये इधर में जो छोटे छोटे डियर है ना, ये हॉक डियर भी हैं। हॉक डियर, स्पॉटेड डियर हैं, मतलब एक एक साथ दोनों। हॉक डियर भी है क्या? हाँ, ये आगे इधर वाले आगे के 2-4 हरणाचा कळप आहे इथे बघा. ब्राउन कलर का ना, हाँ हाँ हाँ, खूप सारे आहे. छोटे पूंछ। बापरे. 10-15 कळत इथला आणि बघून 100 काय खूप जास्ती आहे. बापरे बापरे बाप. आहेत. शेर के लिए तो और एवरेज 7 डेज में, अगर वहाँ डियर है ना 7 डेज में एक तो यहाँ दिक्कत घास से, होता है। यहाँ पे घास से छिप जाएगा। उनका इंतजार करेगा कि ये कब इधर को आए और कब मैं इनके ऊपर जंप मारूं। जंप मारेगा, दौड़ेगा नहीं। और ये सबसे अच्छा खाद्य है ना टाइगर के लिए। कितने छोटे छोटे बच्चे हैं। दौड़ बघितलं हमने. अरे वाह, वेरी गुड। और आगे तो हाँ थोड़ा सा एक सेकंड में सर पकड़ के। हाँ, ये लता पकड़। अरे वाह, बघा इथे दिसला जात आहे. थोड़ा आगे रहना. आणि शेवटी आम्हाला टायगर दिसलाच. अगदी सफारीला 15 मिनिटं बाकी होते, त्या 15 मिनिटामध्ये आम्हाला दिसला. खूप बढिया, एकदम मस्त वाटलं. कर दे। इधर का
आजची आमची पहिली सफारी तर खूप बढिया राहिली. परत आमच्या 3 सफारी आहेत. तर बघूया पुढे काय काय मिळेल आम्हाला ते. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. बाय.